जेलमधून सुटल्यानंतर विनापरवाना रॅली काढून दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार भोऱ्यात जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई। अहिल्यानगर जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर विनापरवाना मोटरसायकल रॅली काढून समाजात दहशत निर्माण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये नाव असलेला सराईत गुन्हेगार भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे, वर्ष 19, राहणार बोल्लेगाव फाटा, तालुका जिल्हा अहिल्यानगर यास एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 4 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर जिल्हा कारागृह येथून जामिनावर सुटल्यानंतर भोऱ्या उर्फ विठ्ठल काळे याने त्याची साथीदार धीरज उर्फ जॉकी जॉन आवारे, राहणार गणेश चौक, बोल्लेगाव, सुजल उर्फ गोटा भाकरे, राहणार नागापूर, चेतन उर्फ भैया संतोष सरोदे, राहणार गांधीनगर, बोल्लेगाव, यश शिरसाट, निकेश विश्वास कळकुंबे, गणेश विठ्ठल काळे तसेच अन्य 10 ते 15 साथीदारांसह मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जमाव जमवून मोटरसायकल स्वारांसह जिल्हा कारागृह 2 ते नागापूर एमआयडीसी अशी विनापरवाना रॅली काढली। सदर रॅली दरम्यान नागापूर एमआयडीसी परिसरात मोठ्याने आरडाओरडा, घोषणाबाजी करून समाजातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली। तसेच या मिरवणुकीचा ऑडिओ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला। व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी केली असता त्यामध्ये दिसणारा इसम भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे असल्याचे निष्पन्न झाले। नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/2026 मध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 309(4), 309(6) व 3(5) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात तो प्रमुख आरोपी असून न्यायालयाने त्यास 4 जुलै 2026 रोजी जामिनावर मुक्त केले होते। जामिनावर सुटल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी अहिल्यानगर दुय्यम कारागृह ते नागापूर एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून मोटरसायकलवरून मोठ्याने आरडाओरडा, घोषणाबाजी करत विनापरवाना मिरवणूक काढून सरकारी आदेशाचे उल्लंघन केले व नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली। तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 523/2026 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 189, 190, 223, 281, 285, 353 तसेच मोटर वाहन कायदा कलम 128, 129, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी भोऱ्या उर्फ विठ्ठल नवनाथ काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी त्यास जेरबंद केले असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, एटीव्ही न्यूज, अहिल्यानगर। मी विठ्ठल उर्फ भोऱ्या नवनाथ काळे, राहणार बोल्लेगाव फाटा, अहिल्यानगर। काल मी जामिनावर सुटलो सब जेल बाहेर। मी माझ्या मित्रांसोबत रील बनवली होती गुन्हेगारीची, त्यात ती दहशत निर्माण होईन अशी रील होती। तर मला एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बोलून थोरात साहेब यांनी चांगली समज दिली आहे। यापुढे अशी मी रील बनवणार नाही, तुम्ही पण बनवू नका। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।